नमस्कार. पालघर टाइम्स न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून 2009च्या लोकसभा निवडणुकीवेळी अस्तित्वात आला. 1967 साली निर्माण केलेला हा मतदारसंघ डहाणू लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. हा मतदारसंघ पूर्वी ठाणे जिल्ह्याचा एक भाग होता. मात्र 1 ऑगस्ट 2024 रोजी नवीन पालघर जिल्हा निर्माण झाला व पालघर लोकसभा मतदारसंघ हा पालघर जिल्ह्याचा भाग बनला. पालघर लोकसभा मतदारसंघात डहाणू, विक्रमगड, पालघर, बोईसर, नालासोपारा, वसई असे 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. 1967 पासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसद भवनमध्ये निवडून गेले ते पाहूयात. 1967च्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे महाराज यशवंत मुकणे हे डहाणू मतदारसंघातून निवडून गेले होते. 1971च्या 5व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 1977च्या 6व्या लोकसभा निवडणुकीत CPMचे लहानू कोम हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 1980च्या 7व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 1984च्या 8व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगडा हे दुसऱ्यांदा डहाणू लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 1989च्या 9व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते. 1991च्या 10व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगडा हे डहाणू लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते. 1996च्या 11व्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चिंतामण वनगा हे डहाणू मतदारसंघातून निवडून गेले होते. 1998च्या 12व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे शंकर सखाराम हे डहाणू मतदारसंघातून निवडून गेले होते. 1999च्या 13व्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चिंतामण वनगा हे डहाणू मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते. 2004च्या 14व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे दामोदर शिंगडा हे डहाणू मतदारसंघातून 5 वेळा निवडून गेले होते. 2009च्या 15व्या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे बलिराम जाधव हे डहाणू मतदारसंघातून निवडून गेले होते. 2014च्या 16व्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे चिंतामण वनगा हे पालघर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते. 2018च्या पालघर पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. 2019च्या 17व्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित हे पालघर लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते. 2024च्या 18व्या पालघर लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर हेमंत सवरा हे पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता पालघर टाइम्स न्यूजला आजच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.